शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. आजचा युवक हा उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे. देशाच्या प्रगतीमध्ये आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या काळात आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असून या ऊर्जेचा वापर राष्ट्राच्या विकासासाठी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणे गरजेचे आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल यात शंका नाही. परंतु केवळ पदवी मिळवून चालणार नाही, तर तरुणांमध्ये कौशल्य विकास कसा वाढवता येईल याचे प्रशिक्षणही संस्थांनी दिले पाहिजे. प्रशासकीय आणि खाजगी क्षेत्रांनी या बाबतीत पुढाकार घेऊन नवीन रोजगार उपलब्ध केले पाहिजेत, असे प्रतिपादन विचारवंतांनी नुकत्याच झालेल्या एका युवा परिषदेत बोलताना केले. परिच्छेद. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता तो देशाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तरुण पिढीच्या माध्यमातून उद्योग, स्टार्टअप आणि संशोधन क्षेत्रात नवनवीन प्रयोग घडून येत आहेत. या नव्या कल्पनांचा स्वीकार करून जर आपण पुढे गेलो तर देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. त्यांना फक्त योग्य व्यासपीठ आणि आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे. या सर्व युवा उद्योजकांसाठी आवश्यक असणारा सर्व निधी शासन विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही संबंधित मंत्र्यांनी यावेळी दिली. काही शैक्षणिक संस्थांनी आधीच आपापल्या परिसरात इनोव्हेशन सेंटर सुरू करून अतिशय कौतुकास्पद काम केले आहे. याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तरुण पिढीच्या सक्रिय सहभागाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. म्हणून प्रत्येक तरुणाने राष्ट्राच्या विकासात आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. निसर्गाने आपल्याला जी मानवी संपत्ती दिली आहे तिचा योग्य वापर करून आत्मनिर्भर भारत घडवणे हे आपले परम कर्तव्य आहे, असेही ते पुढे म्हणाले. परिच्छेद. शेवटी मुख्य आयोजकांनी सर्व तरुण प्रतिनिधींचे आभार मानले आणि नवीन धोरणानुसार तरुणांना संशोधनासाठी सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील, असा विश्वास दिला. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून काम केल्यास आपण एक सामर्थ्यशाली आणि प्रगत राष्ट्र निर्माण करू शकू, असे सांगून या परिषदेची यशस्वी सांगता करण्यात आली. स्टॉप.